त्वचेवर येणारे लालचट्टे, खाज किंवा खवले यामागे अनेकदा बुरशीजन्य संसर्ग म्हणजे फंगल इन्फेक्शन असू शकतं. चला, आज आपण अशाच काही सामान्य पण त्रासदायक संसर्गांचा डोक्यापासून पायापर्यंतचा एक प्रवास करूया आणि त्यामागचं विज्ञान अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. तर या प्रवासात आपण काय काय बघणार आहोत? सुरुवात करूया हे न बोलावलेले पाहुणे म्हणजे नक्की कोण आहेत हे समजून घेण्यापासून. मग आपण डर्मॅटोफाइट्स या मुख्य गुन्हेगारांना भेटू. त्यानंतर डोके, शरीर, जांघ, हात, पाय आणि अगदी नखांपर्यंत होणाऱ्या संसर्गांबद्दल सविस्तर बोलू. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या टप्प्यापासून. हे न बोलावलेले पाहुणे. हे त्वचेवरील संसर्ग म्हणजे नेमकं काय? ते येतात कुठून आणि याचा धोका नेमका कोणाला जास्त असतो? सोप्या भाषेत सांगायचं तर हे संसर्ग बुरशी नावाच्या एका परजीवीमुळे होतात. म्हणजे ही बुरशी स्वतःचं अन्न तयार करू शकत नाही. त्यामुळे ती जगण्यासाठी माती, प्राणी किंवा अगदी आपल्यासारख्या माणसांवर अवलंबून असते. याचा अर्थ ती आपल्या आजूबाजूलाच कुठेतरी असते. पण मग प्रश्न असा आहे की या बुरशीला आपल्या शरीरावर वाढण्याची संधी मिळते तरी कधी? तर काही गोष्टी धोका वाढवतात, जसं की उष्ण आणि दमट हवामान. याशिवाय लठ्ठपणा, मधुमेह किंवा शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी करणारे इतर आजार असतील तर हा संसर्ग होण्याची शक्यता खूप वाढते. आता भेटूया या संसर्गामागे असणाऱ्या मुख्य गुन्हेगारांना. यांचं नाव आहे डर्माटोफाइट्स. हे असं बुरशीचं कुटुंब आहे ज्याला आपण सर्वजण रिंगवॉर्म किंवा गजकर्ण या नावाने ओळखतो. बरं, या डर्माटोफाइट्सचे 3 मुख्य प्रकार आहेत आणि ते कुठे राहतात यावरून हे ठरतं. काही प्रकार मातीत वाढतात, काही प्राण्यांवर, तर काही प्रकार माणसांकडून माणसांमध्ये सहज पसरतात. ही स्लाइड म्हणजे आपल्या आजच्या प्रवासाचा नकाशाच समजा. यात शरीराच्या कोणत्या भागावर कोणत्या प्रकारचं फंगल इन्फेक्शन सामान्यपणे आढळतं हे दाखवलं आहे. चला, याच नकाशाच्या आधारे आपण आपला प्रवास सुरू करूया. चला तर मग आपल्या डोक्यापासून पायापर्यंतच्या या दौऱ्याची सुरुवात करूया शरीराच्या वरील भागांपासून. आपला पहिला थांबा आहे टिनिया कॅपिटस. हे म्हणजे डोक्याच्या त्वचेवर होणारे इन्फेक्शन. आणि हो, हे इन्फेक्शन लहान मुलांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतं. याचे मुख्यत्वे 2 प्रकार आहेत. एक आहे साधा, ज्यात जास्त दाह किंवा जळजळ होत नाही. यात केसांचे गोल चट्टे पडतात आणि त्वचेवर खवले दिसतात. पण दुसरा प्रकार, ज्याला केरियन म्हणतात, तो मात्र थोडा गंभीर असतो. त्यात त्वचेवर वेदनादायी सूज येते आणि कधीकधी त्यातून पाणी किंवा पूसारखा स्राव सुद्धा येऊ शकतो. डोक्यावरून आता थोडं खाली येऊया दाढीकडे. टिनिया बार्बी नावाप्रमाणेच हा दाढीच्या केसांमध्ये होणारा संसर्ग आहे आणि साहजिकच हा प्रौढ पुरुषांमध्येच आढळतो. इथेही 2 प्रकार आहेत. एक वरवरचा, ज्यात त्वचा लालसर होते आणि केसांच्या मुळांशी लहान पुरळ येतात. तर दुसरा प्रकार हा दाहक असतो, ज्यात गाठी तयार होतात आणि त्यातून स्रावसुद्धा वाहतो. आता आपण बोलूया अशा एका संसर्गाबद्दल ज्याचं नाव आपण सगळ्यांनीच कधी ना कधी ऐकलं असेल. टिनिया कॉर्पोरिस, म्हणजेच आपला साधा रिंगवर्म किंवा नायटा किंवा गजकर्ण. याला रिंगवर्म का म्हणतात माहितीये का? कारण याची वाढण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. संसर्गाची सुरुवात एका लहानशा पुरळाने होते. मग तो बाहेरच्या दिशेने गोलाकार पसरत जातो. पण गंमत म्हणजे त्याचा मधला भाग हळूहळू बरा होत जातो. यामुळे त्वचेवर एक स्पष्ट रिंग किंवा वर्तुळ तयार होतं. म्हणूनच हे नाव. चला, आता प्रवास करूया शरीराच्या खालच्या भागाकडे. पाहूया तिथे काय काय होतं. इथे आपण 2 प्रकार बघणार आहोत. पहिला आहे टिनिया क्रुरिस, जो जांघेच्या आणि मांड्यांच्या वरील भागात होतो. म्हणजे जिथे घाम आणि ओलावा जास्त असतो तिथे या बुरशीला वाढायला एकदम उत्तम जागा मिळते. दुसरा आहे टिनिया मॅन्युम, जो हातांवर होतो आणि त्यामुळे तळवे कोरडे पडून त्यावर खवले येतात. आणि आता बोलूया कदाचित सगळ्यात कॉमन फंगल इन्फेक्शनबद्दल, टिनिया पेडिस, ज्याला आपण सगळे ॲथलीट्स फूट या नावाने ओळखतो. हा संसर्ग अनेकदा सार्वजनिक स्नानगृह किंवा स्विमिंग पूलच्या ओलसर फरशीवरून पसरतो. बरं, ॲथलीट्स फूट म्हणजे फक्त एकच प्रकार नाहीये. याची वेगवेगळी रूपं असू शकतात. काही वेळा पायाच्या बोटांमध्ये त्वचा ओलसर आणि भेगाळलेली दिसते, तर काही वेळा संपूर्ण तळव्यावर कोरड्या खवल्यांचा एक थर जमा होतो. कधीकधी फोड येतात, तर कधी जखमाही होऊ शकतात. आता आपण आपल्या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत.
इथे आपण नखे आणि एका अशा स्थितीबद्दल बोलणार आहोत जी कधीकधी डॉक्टरांनाही चक्रावून टाकते. आपला शेवटचा थांबा आहे टीनिया अंगवियम, म्हणजेच नखांना होणारा बुरशीजन्य संसर्ग. यामुळे नखं जाड होतात, ठिसूळ होतात, पिवळसर पडतात आणि त्यांचा आकारही बदलतो. याची सुरुवात सहसा नखाच्या टोकापासून होते आणि हळूहळू ते संपूर्ण नखात पसरतं. पण एक विचार करा, काय होईल जर एखाद्या संसर्गाने आपलं खरं रूप लपवून एक वेगळाच मुखवटा घातला तर? कारण फंगल इन्फेक्शनच्या बाबतीत जे दिसतं ते नेहमीच खरं असेल असं नाही. या स्थितीला म्हणतात टिनिया इनकॉग्निटो. हे तेव्हा होतं जेव्हा बुरशीजन्य संसर्गावर चुकून स्टिरॉइड असलेलं क्रीम लावलं जातं. स्टिरॉइड्समुळे लालसरपणा आणि सूज तात्पुरती कमी होते, पण यामुळे संसर्गाची खरी लक्षणं पूर्णपणे दबून जातात. तो मूळ आजारापेक्षा इतका वेगळा दिसू लागतो की जणू काही त्याने वेशच बदलला आहे. त्यामुळे एक महत्त्वाचा प्रश्न उरतो की या बहुरूप्याला, या फसव्या आजाराला ओळखायचं कसं? तर या सगळ्या प्रवासातून आपण काय शिकलो? एक गोष्ट तर नक्की की बुरशी आपल्या आजूबाजूलाच आहे आणि ती डोक्यापासून पायापर्यंत कुठेही संसर्ग करू शकते. प्रत्येक ठिकाणी तिचं रूप वेगळं असतं. पण सगळ्यात मोठा धडा हा आहे की कधीकधी चुकीच्या उपचारांमुळे हे संसर्ग आपलं खरं रूप लपवू शकतात. म्हणूनच त्वचेवरील कोणत्याही असामान्य बदलाकडे दुर्लक्ष करणं योग्य नाही. त्याचं खरं स्वरूप ओळखण्यासाठी अचूक वैद्यकीय निदान हेच खरं उत्तर आहे.